मानसिक आणि भौतिक अशा सर्व विषयांपासून आत्म्याला पृथक करणे हे आपले ध्येय आहे. ते ध्येय गाठले जाताच आत्म्याला असे कळून येते की आपण सदा सर्वदा एकटेच आहोत व आपल्याला सुखी करण्यास दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. जोपर्यंत आपल्याला सुखी करण्यास दुसऱ्या कशाचीही जरुरी भासते तोपर्यंत आपण गुलाम असतो. आपण मुक्त आहोत. आपल्या पूर्णत्वासाठी आणखी कशाचीही आवश्यकता नाही. ही सारी प्रकृती अगदी अनावश्यक आहे अशी पुरुषाला जेव्हा जाणीव होते तेव्हा त्याला कैवल्य प्राप्ती होते. मनुष्य पैशामागे धावत असतो व तो मिळवण्यासाठी तो बिनदिक्कतपणे आपल्या बांधवांनाही फसवितो. परंतु मनुष्याने आत्मसंयम केल्यास काही वर्षात त्याला असे चरित्र्याचे बळ प्राप्त होईल की त्याने मनात आणल्यास त्याला लक्षावधी रुपये मिळवता येतील. मग त्याची इच्छाशक्ती सर्व विश्वावर हुकूमत गाजवू लागेल. परंतु आपण किती मूर्ख आहोत. आपल्या चुका जगाला सांगत बसण्यात काय अर्थ आहे. असे केल्याने त्या चुकांचे परिमार्जन थोडेच होणार आहे. आपल्या कृत्याबद्दलची शिक्षा ही आपल्याला भोगावीच लागेल. यापुढे आपण चांगली कर्मे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे बलशाली व सामर्थ्यवान असतात त्यांच्याबद्दल जगाला सहानुभूती वाटते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जे कर्म मानव जातीसाठी आणि जगासाठी स्वेच्छेने व समर्पण बुद्धीने केले जाते तेच कर्म बंधनात पाडणाऱ्या आसक्तीला कारणीभूत होत नाही. कोणत्याही कर्तव्याला कमी लेखणे योग्य नव्हे. जो मनुष्य एखादे हलके काम करतो तो तेवढ्याच कारणास्तव उच्च प्रतीचे काम करणाऱ्याहून हलका ठरत नाही. एखादा मनुष्य कोणत्या प्रकारची कर्तव्य करतो यावरून त्याची श्रेष्ठता ठरवू नये, तर तो ती कर्तव्य कशा रीतीने करतो यावरून त्याची श्रेष्ठता जोखावी. कर्तव्य करण्याची रीत व शक्ती यावरूनच माणसाची परीक्षा होत असते. एखाद्या चांभाराने अल्पावधीत जर अतिशय टिकाऊ व सुंदर अशी पादत्राणांची जोडी बनवली तर तो त्याच्या पेशाच्या व कामाच्या दृष्टीने विचार करता वर्गात जाऊन दररोज अर्थशून्य बडबड करणाऱ्या एखाद्या प्राध्यापकापेक्षा अधिक चांगला मनुष्य ठरतो. खरे म्हणजे प्रत्येक कर्तव्य पवित्र आहे आणि कर्तव्याविषयीची निष्ठा म्हणजे ईश्वर पूजेचा सर्वश्रेष्ठ प्रकार होय. भ्रमात आणि अज्ञानात पडलेल्या बद्ध जीवांना ज्ञान संपन्न व मुक्त करण्यासाठी कर्तव्यनिष्ठा हे निश्चितच एक मोठे सहाय्यक साधन आहे. जे कर्तव्य आपल्या अगदी जवळचे आहे, जे कर्तव्य आपल्या हाती आहे ते उत्तम प्रकारे पार पाडल्याने आपले बळ वाढते आणि अशा प्रकारे हळूहळू बल संपन्न होऊन आपल्याला अशी अवस्था प्राप्त होईल की ज्या अवस्थेत जीवनाच्या व समाजाच्या दृष्टीने अतिशय स्पृहणीय व आदरणीय अशी कर्तव्ये करण्याचे भाग्य आपल्याला लाभेल. प्रकृतीचा न्याय हा सर्वत्र सारखाच कडक व निर्दय असतो. अत्यंत व्यवहारी मनुष्य जीवनाला कधीच चांगले अथवा वाईट म्हणणार नाही. जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती आणि अत्यंत निष्कपटता हे गुण असतातच आणि या गुणांमुळेच त्याला जीवनात अपूर्व यश प्राप्त होत असते. तो पूर्णपणे निस्वार्थ कदाचित नसेलही, पण तो निस्वार्थ होण्याच्या मार्गाला निश्चितच लागलेला असतो. जर तो संपूर्णपणे निस्वार्थ असता तर त्याला लाभलेले यश हे बुद्ध देवांना वा येशू ख्रिस्तांना मिळालेल्या यशा इतकेच महान ठरले असते. तुम्ही किती निस्वार्थी आहात यावरून तुम्ही किती प्रमाणात यशस्वी होणार हे ठरत असते. व्यासपीठावरून केवळ व्याख्याने देणाऱ्या माणसाच्या कार्यक्षेत्रापेक्षा मानव जातीच्या महान पुढाऱ्यांचे कार्यक्षेत्र अधिक उच्च प्रकारचे असते. आपण कितीही जंग पछाडले तरी असे एकही कार्य आपल्याला दाखवून देता येणार नाही की जे पूर्णपणे शुद्ध आहे अगर पूर्णपणे अशुद्ध आहे. अर्थात येथे शुद्धता व अशुद्धता या शब्दांचे अहिंसा व हिंसा हे अर्थ गृहीत धरलेले आहेत. दुसऱ्यांना दुखवल्या वाचून आपल्याला श्वासोच्छ्वास घेता येत नाही किंवा जगताही येत नाही. आपण घेतो तो अन्नाचा प्रत्येक घास हा दुसऱ्याच्या तोंडातून काढलेला असतो. आपल्या केवळ जगण्यानेच इतर काही जीव नष्ट होत असता.
हे जीव माणसे असोत वा प्राणी असोत वा वनस्पती असोत, यापैकी कुणाला ना कुणाला आपल्या जगण्यामुळे नष्ट व्हावेच लागते. असे असल्यामुळे हे अगदी ओघानेच येते की पूर्णत्व हे कर्माच्याद्वारे केव्हाच प्राप्त होणे शक्य नाही. आपण अनंत काळ कर्म केले तरी कर्माच्या चक्रव्यूहातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही. आपण कर्मामागून कर्म करीत गेलो तरी कर्माचा कुठेही अंत होणार नाही. जो मनुष्य स्वाधीन राहून प्रेमाच्या भावनेने कर्म करीत असतो तो कर्मफळाकडे लक्ष देत नाही, परंतु गुलाम फटक्यांशिवाय काम करीत नाही आणि चाकर पगाराशिवाय काम करीत नाही. हा न्याय जीवनाच्या सर्व क्षेत्रात लागू आहे. उदाहरणार्थ, सामाजिक जीवनाचा विचार करा. जमावापुढे जाहीरपणे व्याख्यान देणाऱ्या वक्त्याला लोकांनी आपली प्रशंसा करून टाळ्या वाजवाव्यात, अथवा हुशहुश करून आपली नापसंती दर्शवावी, अथवा आपली हुर्यो करावी असे काहीतरी वाटत असते. असे काहीही घडू न देता तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर तो मृतप्राय होऊन जाईल, कारण या गोष्टींची त्याला गरज असते. यालाच गुलामाप्रमाणे काम करणे असे म्हणतात. अशा परिस्थितीत मोबदला म्हणून काहीतरी अपेक्षेने हा जणू स्वभावच बनून जातो. यानंतर विचार करावयाचा तो एखाद्या चाकराच्या कामाचा. त्याला काही पगार हवा असतो. मी तुम्हाला इतके इतके काम देईन, तुम्ही मला इतके इतके वेतन द्या, अशी त्याची वृत्ती असते. मी कामासाठी काम करतो असे म्हणणे अगदी सोपे आहे, परंतु प्रत्यक्षात तसे वागणे मात्र अत्यंत कठीण असते. एखादा मनुष्य निव्वळ कामासाठी काम करीत आहे असे मला जर कळले तर त्या महाभागाच्या दर्शनासाठी मी हातागुडघ्याने सरपटत सरपटत कोसनकोस जायला तयार आहे. कामामध्ये कुठे ना कुठेतरी स्वार्थी हेतू दडलेलाच असतो. तो हेतू द्रव्य प्राप्तीचा नसेल तर सत्ता संपादनाचा असेल. तो सत्ता संपादनाचा नसल्यास काही फायदा करून घेण्याचा असेल. कुठे ना कुठे कोणता ना कोणता हेतू हा असतोच. तुम्ही माझे स्नेही आहात व तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर मला काम करण्याची इच्छा आहे असे तुम्हाला सांगणे हे ठीक आहे. इतकेच नव्हे, मी तर माझ्या प्रामाणिक हेतूंचे प्रदर्शनही क्षणोक्षणी करेन. पण सांभाळा बरे का, तुम्ही माझ्याशी सहमत झालेच पाहिजे. तुम्ही माझ्याशी सहमत नाही झाला तर मी तुमची पर्वा करणार नाही. अगर तुमच्यासाठी शरीरही झिजवणार नाही. स्वार्थी हेतूसाठी केलेले अशा प्रकारचे काम मनुष्याला दुःखी बनवते. आपण आपल्या मनाचे धनी होऊन जे काम करतो तेच काम आपल्या ठायी अनासक्ती निर्माण करून आपल्याला आनंद देऊ शकते. शिकण्यासारखा महत्त्वाचा धडा हा की संबंध जगाचे मोजमाप घेण्याचा मी काही मानदंड नव्हे. प्रत्येक माणसाची पारख त्याच्या त्याच्या कल्पनानुसारच व्हावयास हवी. प्रत्येक जातीची परीक्षा तिच्या आदर्शानुसार व तिच्याच मानदंडानुसार व्हावयास हवी. प्रत्येक देशातील प्रत्येक चालीरीतीचे मूल्यमापन त्या देशातील परिस्थिती व त्या देशातील विचार यांच्या आधारानेच केली पाहिजे. अमेरिकन लोकांच्या चालीरीती ह्या अमेरिकन लोक ज्या वातावरणात राहतात त्याचा परिणाम आहे आणि भारतीय रीतीभाती ह्या भारतातील लोक ज्या वातावरणात राहतात त्याचा परिणाम आहेत. हाच न्याय चीन, जपान, इंग्लंड आणि इतर सारी राष्ट्रे यांच्या चालीरीतींना लागू आहे. आपल्यासाठी जे योग्य स्थान असते त्या स्थानीच आपण राहतो. जसा एखादा चेंडू त्याला योग्य असलेल्या छिद्रात जाऊन पडतो तसेच हे आहे. आणि एखाद्याची योग्यता इतरांपेक्षा अधिक असल्यास जगाला ती कळून येतेच, कारण या विश्वात जुळणी ही व्यवस्था सारखी चालूच असते. म्हणून कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. एखादा श्रीमंत मनुष्य दुष्ट असेल, परंतु ज्यांच्या योगाने तो इतका श्रीमंत झाला असे काही गुण त्याच्या अंगी जरूर असले पाहिजेत. आणि दुसऱ्या एखाद्याच्या ठिकाणी तेच गुण असतील तर तोही धनाढ्य होईल. भांडणे मारामाऱ्या करण्यात, तक्रारी करण्यात काय अर्थ आहे? तक्रार केल्याने परिस्थिती थोडी सुधारणार आहे. जो आपल्या वाट्याला आलेल्या सामान्य कामाविषयी कुरकुर करतो तो सर्वच कामाविषयी कुरकुर करेल. नेहमी कुरकुर करणारा मनुष्य जीवनात नेहमी दुःख भोगतो. तो कोणतेही काम हाती घेवो त्यात त्याला यश म्हणून येत नाही. पण जो मनुष्य
अंग मोडून आपले कर्तव्य चोखपणे बजावतो तो यशस्वी होतो आणि त्याला अधिक उच्च कार्य करण्याची संधी मिळते. कर्म हीच उपासना होय. जीवनमुक्त कर्म करूच शकत नाही, कारण जगाशी बांधणारे असे कोणतेच बंधन त्याच्या ठायी उरलेले नसते. त्याच्या ठायी आसक्ती नसते किंवा अज्ञानही नसते. असे सांगतात की एकदा लोहचुंबकाच्या एका पहाडाजवळून एक जहाज गेले. त्या पहाडाने त्याचे सगळे लोखंडी खिळे गज पट्ट्या आकर्षून घेतल्या आणि जहाजाचे तुकडे तुकडे झाले. आपण अज्ञानी असतो तोपर्यंत संघर्ष चालू असतो, कारण खरे पाहता आपण सर्वजण नास्तिक असतो. खरे आस्तिक कर्म करूच शकत नाही. आपण कमी अधिक प्रमाणात नास्तिक आहोत. आपल्याला ईश्वराचे दर्शन होत नाही व ईश्वरावर आपला विश्वासही नसतो. आपल्या पक्षी ईश्वर म्हणजे ईश्वर अशी केवळ 3 अक्षरेच असतात. त्याहून अधिक काही नाही. काही विशिष्ट क्षणी आपल्याला असे वाटू लागते की ईश्वर आपल्या समीप आहे, पण लगेच आपले पतन होते. ज्यावेळी तुम्हाला ईश्वराचे दर्शन होते त्यावेळी कोण कुणासाठी संघर्ष करणार? ईश्वराला मदत करायची. आमच्या भाषेत अशी एक म्हण आहे की या विश्वाच्या शिल्पकाराला आपण शिल्पविद्या शिकवू शकू काय? म्हणून सर्वोच्च कोटीचे महापुरुष कर्म करीत नाही. तुम्ही पुन्हा जगाबद्दलच्या या खुळ्या कल्पना जेव्हा ऐकाल, आपण सर्वांनी ईश्वराला सहाय्य केले पाहिजे, त्यासाठी अमुक केले पाहिजे, तमुक केले पाहिजे, हे सारे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा वरील गोष्ट लक्षात ठेवा. असले विचार तुम्ही मनात आणू नका, कारण ते अत्यंत स्वार्थी आहेत. जे काही तुम्ही करता त्याचा संबंध तुमच्याशीच असतो. स्वतःच्या लाभासाठीच तुम्ही ते करीत असता. ईश्वर काही खड्ड्यात पडला नाही की त्याला तुमच्या आमच्या मदतीची गरज लागेल. एखादे रुग्णालय बांधून किंवा तसल्याच प्रकारचे एखादे काम करून आपण त्याला मदत करू शकत नाही. ईश्वरच आपापल्या कर्म करण्याची संधी देतो. ईश्वरच आपल्याला कर्म करण्याची संधी देतो. या जगदरूपी प्रचंड व्यायामशाळेत तुम्ही आपले स्नायू बळकट करावे यासाठी तो तुम्हाला संधी देतो. ही जी संधी तुम्हाला मिळते ती तुम्ही स्वतःला मदत करावी ह्या हेतूने मिळते. तुम्ही ईश्वराला मदत करावी ह्या हेतूने नव्हे. तुम्ही मदत केली नाही तरी मुंगीचे सुद्धा अडून राहणार नाही. तुमच्या मदती वाचून ती मरेल असे तुम्हाला वाटते का? अशी कल्पना करणे म्हणजे भयंकर ईश्वर निंदा होय. जगाला तुमची मुळी सुद्धा गरज नाही. जगाचे व्यवहार अखंडितपणे चालूच आहेत. तुम्ही या अपार सिंधूतील बिंदूसारखे आहात. ईश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही की वारा सुद्धा वाहत नाही. ईश्वराला मदत करण्याची नव्हे तर ईश्वरासाठी काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. याबद्दल आपण धन्यता मानायला हवी. मदत हा शब्द तुम्ही आपल्या मनातून अगदी काढून टाका. तुम्ही ईश्वराला मदत करू शकत नाही, मी ईश्वराला मदत करतो असे म्हणणे म्हणजेच ईश्वर निंदा आहे. खरे म्हणजे तुम्ही येथे जे आहात ते त्याच्याच इच्छेने. तुम्हाला असे का वाटते की तुम्ही त्याला मदत करता? नाही, तुम्ही त्याची पूजा करता. तुम्ही जेव्हा अन्नाचा एखादा घास एखाद्या कुत्र्याला देता तेव्हा तुम्ही कुत्र्याच्या रूपात ईश्वराची पूजा करीत असता. ईश्वर त्या कुत्र्यात आहे. ईश्वर हाच कुत्रा झाला आहे. तो सर्व काही झाला आहे. तोच सर्वात वसत आहे. त्याची पूजा करण्याची आपल्याला संधी मिळाली. या आदरपूर्ण भावनेने समग्र विश्वाकडे पहा. असे केल्याने तुमच्या ठायी संपूर्ण अनासक्ती बाणेल. असे वागणे हेच तुम्ही आपले कर्तव्य मानले पाहिजे. हाच कर्मविषयक यथार्थ दृष्टिकोन होय. कर्मयोगाने शिकवलेले रहस्यही हेच होय. निष्काम कर्म दिनांक 20 मार्च 1898 रोजी रमाकांत बोस मार्ग बागबाजार कलकत्ता या ठिकाणी झालेल्या रामकृष्ण मिशनच्या 42व्या सभेच्या प्रसंगी स्वामी विवेकानंदांनी निष्काम कर्म या विषयावर दिलेले व्याख्यान. निष्काम कर्म गीतेचा जेव्हा अगदी पहिल्या प्रथम उपदेश केला गेला तेव्हा 2 संप्रदायात मोठा वादविवाद चाललेला होता. वैदिक यज्ञयाग, पशुवध व अशाच प्रकारची कर्मे
यातच सगळा धर्म सामावलेला आहे, असे एका पक्षाचे म्हणणे. तर दुसऱ्या पक्षाचे म्हणणे होते की अगणित अश्व व पशु यांचा वध करणे म्हणजे धर्म नव्हे. या दुसऱ्या पक्षात संन्यासी व ज्ञानयोगाचे अनुयायी यांचाच प्रामुख्याने भरणा होता. सर्व प्रकारचा कर्मसन्यास व आत्मज्ञान प्राप्ती हाच मोक्षाचा एकमेव मार्ग आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. भगवंतांनी आपल्या गीतोपदेशाच्या द्वारे निष्काम कर्माची शिकवण देऊन परस्परांविरुद्ध लढणाऱ्या या दोन्ही पक्षातील मतभेद मिटवले. पुष्कळांचे असे मत आहे की जेव्हा महाभारत रचले गेले तेव्हा काही गीता रचली गेली नाही, तर ती मागाहून महाभारतात समाविष्ट केली गेली आहे. परंतु हे मत बरोबर नाही. गीतेची वैशिष्ट्यपूर्ण शिकवण महाभारताच्या इतर सगळ्या भागातूनही आपल्याला आढळते. त्यामुळे गीता ही मागून रचलेली आहे हे मत मान्य करावयाचे असेल तर महाभारतात गीतोक्त उपदेश इतरत्र ज्या ज्या भागात आढळतात ते सारे भाग प्रक्षिप्त मानावे लागतील. आता निष्काम कर्म म्हणजे काय? आजकाल लोक असा अर्थ करू लागले आहेत की निष्काम कर्म करणे म्हणजे एखाद्याने असे कर्माचरण करीत राहणे की ज्या योगे कर्त्याच्या मनाला सुख वा दुःख यापैकी कशाचा स्पर्श होणार नाही. आता हा जर खराखुरा अर्थ असेल तर पशु निष्काम कर्म करतात असे म्हणावयाची वेळ येईल. काही प्राणी आपली स्वतःचीच कच्ची बच्ची खातात व तसे करताना त्यांना तिळमात्र दुःख होत नाही. लुटारू, दरोडेखोर इतरांची मालमत्ता लुटतात, पण तसे करताना जर त्यांच्या ठायी सुख दुःखाची संवेदना उत्पन्न होत नसेल तर तेही निष्काम कर्म करतात असे म्हणावे लागेल. निष्काम कर्माचा जर असा अर्थ असेल तर ज्याचे अंतकरण दगडाचे आहे असा अत्यंत अट्टल गुन्हेगार निष्काम कर्म करीत असतो असे मानावे लागेल. भिंतींना सुख दुःखादी भावना नसतात, दगडालाही नसतात, म्हणून भिंत वा दगड निष्काम कर्म करीत असतात असे म्हणता येत नाही. वरील अर्थ ग्राह्य मानल्यास निष्काम कर्माचा हा सिद्धांत म्हणजे दुष्टांच्या हाती पडलेले अमोघ शस्त्रच होय असे म्हणावे लागेल. हे दुष्ट लोक दुष्कृत्ये करीत जातील व आपण निष्काम कर्म करीत असल्याचे जगभर सांगत सुटतील. निष्काम कर्माच्या सिद्धांताचा जर असा अर्थ असेल तर मग गीतेने एक भयानक सिद्धांत प्रतिपादिलेला आहे असेच म्हणावे लागेल. ह्या सिद्धांताचा खचितच असा अर्थ नाही. शिवाय असे की गीतोपदेशाशी निगडीत असलेल्या व्यक्तीचे जीवन जर आपण अवलोकिले तर आपल्याला असे आढळेल की त्या व्यक्ती अगदी वेगळेच जीवन जगत होत्या. युद्धामध्ये अर्जुनाने भीष्मद्रोणांना मारले हे खरे, परंतु त्याने स्वार्थ, स्वतःच्या साऱ्या आकांक्षा व स्वतःचे क्षुद्र व्यक्तित्व यांचा लक्षावेधी वेळा त्याग केलेला होता. गीता ही कर्मयोगाचा उपदेश करते. आपण आपली कर्मे योगाच्या सहाय्याने म्हणजे एकाग्र चित्ताने करावयास हवीत. अशा प्रकारे एकाग्रचित्त होऊन केलेल्या कर्मामध्ये म्हणजेच कर्मयोगामध्ये क्षुद्र अहंभावाची जाणीवच उरत नाही. जेव्हा एखादा मनुष्य योगबुद्धीने कर्म करीत असतो तेव्हा त्याच्या ठायी मी हे कर्म करीत आहे, मी ते कर्म करीत आहे अशी जाणीवच नसते. पाश्चिमात्य लोकांना याचे आकलन होत नाही. ते असे विचारतात की अहंतेची जाणीवच जर गळून पडली, ही अहंता जर नष्ट झाली तर मनुष्य कर्म कसे करू शकेल. परंतु जेव्हा एखादा मनुष्य एकाग्र चित्ताने कर्म करतो, तो जेव्हा स्वतःविषयीची सर्व जाणीव विसरून कर्म करतो तेव्हा त्याच्या हातून घडणारे कर्म अनंत पटीने चांगले असते. आणि हा अनुभव प्रत्येकाला आपल्या जीवनात आलाच असेल. अन्न पचनादी कर्मे आपण अजाणता करीत असतो, काही कर्म आपण जाणीवपूर्वक करीत असतो आणि काही कर्मे जणू समाधीमग्न होऊन करीत असतो. त्यावेळी आपल्या ठायी क्षुद्र अहंभावाची जाणीव नसते. एखादा चित्रकार जर चित्र काढण्यात संपूर्णपणे निमग्न झाला व त्याला जर आपल्या अहंतेचा संपूर्ण विसर पडला तर तो उत्तम चित्र काढू शकेल. उत्तम स्वयंपाकी आपले सगळं लक्ष हातातील अन्न पदार्थांच्या सामग्रीवर केंद्रित करतो.
काही काळापावतो त्याला इतर कशाचीही जाणीव राहत नाही. परंतु या सर्वांना आपापली विशिष्टे कर्मेच अत्यंत चांगल्या प्रकारे करता येतात, कारण ती कर्मे करण्याची त्यांना सवय झालेली असते. तथापि गीतेचे सांगणे असे आहे की सगळीच कर्मे अशाच एकाग्र चित्ताने करावीत. जो योगाच्या द्वारे ईश्वराशी एकरूप झालेला असतो तो आपली सर्व कर्मे अशाच एकाग्र चित्ताने करतो. तो कधीही स्वार्थ ढुंढाळत नाही. अशा प्रकारे केलेल्या कर्मामुळे जगाचे नेहमी कल्याणच होते. अशा कर्मामुळे अकल्याण कधीच घडून येणार नाही. जे ह्या रीतीने कर्म करतात ते स्वतःसाठी कधीही काहीही करत नाही. प्रत्येक कर्माचे फल हे चांगल्या वाईटाचे मिश्रण असते. असे एकही चांगले कर्म नाही की ज्यात वाईटाचा काही ना काही अंश नाही. अग्निभोवती जसा धूर असतो तसेच प्रत्येक कर्मात काही ना काही वाईट असतेच. ज्या कर्मातून अधिक चांगले निपजेल व कमीत कमी वाईट निपजेल अशी कर्मे आपण केली पाहिजेत. अर्जुनाने भीष्मद्रोणांना मारले हे खरे, परंतु त्याने हे केले नसते तर दुर्योधनाचा पराजय करताच आला नसता आणि आसुरी शक्तीने दैवी शक्तीवर मात केली असती व अशा प्रकारे देशावर फार मोठी आपत्ती कोसळली असती. देशाची सारी सत्ता मुठभर गर्विष्ठ व धर्मभ्रष्ट राजे बळकावून बसले असते व परिणामी जनतेच्या दुर्भाग्याला पारावार उरला नसता. तसेच कृष्णानेही कंस, जरासंध व त्यांच्यासारख्या इतर जुलमी राजांना यमसदनी धाडले हे खरे, परंतु त्याचे एकही कृत्य स्वार्थी हेतूने झालेले नव्हते. त्याने जे जे केले ते सारे परहितासाठी केले. आपण मेणबत्तीच्या प्रकाशात गीतेचे वाचन करतो, परंतु त्याच मेणबत्तीमुळे असंख्य बारीक सारीक कीटक मृत्युमुखी पडत असतात. यावरून असे दिसते की मी प्रत्येक कर्माला काही ना काही वाईट चिकटलेले असतेच. आपल्या क्षुद्र अहंभावाची जाणीव न बाळगता जे लोक कर्मे करतात त्यांच्यावर वाईटाचा परिणाम होत नाही, कारण जगाचे कल्याण व्हावे ह्या हेतूनेच ते कर्म करीत असतात. निष्काम कर्म केल्याने, अनासक्तीने कर्म केल्याने कर्त्याला परमानंदाची व मुक्तीची प्राप्ती होते. कर्मयोगाचे हे रहस्य भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत शिकविले आहे. ज्ञान आणि कर्म 23 नोव्हेंबर 1895 रोजी लंडन येथे दिलेल्या व्याख्यानाची टिपणे. विचारशक्तीपासून सर्वात अधिक सामर्थ्य प्राप्त होते. वस्तू जितकी सूक्ष्म तितके तिचे सामर्थ्य अधिक. मूक अशा विचारशक्तीचा परिणाम दूरवरच्या लोकांवर देखील होतो, कारण मने अनेक असूनही ती सर्व एकच आहेत. विश्व हे कोळ्याच्या जाळ्यासारखे आहे. निरनिराळी मने ही कोळ्यासारखी आहेत. विश्व हे त्या विश्व पुरुषाचेच दृश्य रूप आहे. आपल्या इंद्रियांद्वारा गोचर होणारे त्यांचे रूप म्हणजे हे विश्व हीच माया आहे. म्हणून जग हा एक भ्रम आहे, म्हणजे सत्याचे अपूर्ण दर्शन आहे. सत्याचा अर्धवट आविष्कार आहे. सकाळी सूर्य लाल गोलक दिसावा त्याप्रमाणे अशा रीतीने सर्व वाईटपणा व दुष्टपणा म्हणजे केवळ दुर्बलता होय. चांगुलपणाचे ते अपूर्ण दर्शन होय. सरळ रेषा अनंतपणे वाढवली म्हणजे तिचे वर्तुळ बनते. चांगल्याचा शोध करता करता शेवटी आपण आत्म्याकडे परत येतो. मीच सर्व गोष्टींचे रहस्य आहे. मीच ईश्वर आहे. मी शरीर आहे. मी जीवात्मा आहे आणि मीच विश्वाचा प्रभू आहे. मनुष्याने नीतिमान व पवित्र का असावे? कारण त्यामुळे त्याची इच्छाशक्ती दृढ होते. आपले खरे स्वरूप प्रकट करून इच्छाशक्तीला जे जे दृढ करते ते नैतिक आहे व याच्या विरुद्ध करणारे जे काही आहे ते अनैतिक आहे. देशागणिक तसेच व्यक्तिगणिक नीतीचा मापदंड बदलतो. नियमांचे दास्य, शब्दांचे दास्य इत्यादी दास्यावस्थेतून मनुष्याने सुटका करून घेतली पाहिजे. सध्या आपल्याला इच्छा स्वातंत्र्य नाही, पण जेव्हा आपण मुक्त होऊ तेव्हा ते आपल्याला प्राप्त होईल. या अशा तऱ्हेने हे जगत सोडणे हाच खरा त्याग होय. क्रोध, दुःख हे सर्व इंद्रियांमुळे प्राप्त होते. जोपर्यंत
त्याग अंगी बाणत नाही तोपर्यंत आत्मा आणि त्याचे विकार हे भिन्न असले तरी ते एकरूप होतात आणि मग मनुष्य हा तात्काळ पशु बनतो. त्याग अंगी बाणवा. मला एक शरीर होते, मी जन्माला आलो, मी धडपड केली आणि मी मरण पावलो. किती भयंकर हा भ्रम आहे. मी शरीरात कोंडला गेलो होतो आणि मुक्तीसाठी तडफडत होतो. हा विचार किती भ्रामक आहे. त्याग करावा याचा अर्थ आपण सर्वांनी बैरागी बनावे असा आहे काय? मग कोण दुसऱ्याला मदत करील? त्याग म्हणजे केवळ देहदंड नव्हे. सर्व भिकारी येशू ख्रिस्त आहेत काय? दारिद्र्य आणि पावित्र्य हे समानार्थी शब्द नव्हेत. कित्येक वेळा आपल्याला उलट अनुभव येतो. त्याग हा मानसिक आहे. हा कसा साध्य होतो? मी तहानलेला असताना एका वाळवंटात मला एक सरोवर दिसले. त्याच्या भोवतालचा प्रदेश निसर्ग सुंदर होता. त्याच्या काठी भोवताली वृक्ष होते आणि त्यांची उलटी प्रतिबिंबे पाण्यात पडलेली दिसत होती. पण ते सर्व मृगजळ असल्याचे सिद्ध झाले. तेव्हा मला हे कळून आले की सुमारे 1 महिना दररोज मी हे दृश्य पाहत होतो. पण आजच मी तहानेला असल्यामुळे माझ्या लक्षात आले की ते मिथ्या होते. पुढेही महिनाभर मला ते दृश्य दिसले, पण ते सत्य आहे असे मी मानले नाही. याचप्रमाणे जेव्हा आपण ईश्वराप्रत पोहोचू तेव्हा विश्व, शरीर इत्यादी कल्पना नाहीशा होतील. पुन्हा जरी त्या कल्पना परत आल्या तरी त्या सत्य नाहीत हे आपल्याला कळेल. जगाचा इतिहास हा बुद्ध व येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्तींचा इतिहास आहे. विकाररहित व आसक्तीरहित लोकच जगाचे पुष्कळ भले करू शकतात. येशू ख्रिस्त एखाद्या घाणेरड्या वस्तीत उभे आहेत अशी कल्पना करा. ते त्या दुःखाच्या पलीकडे पाहू शकतात. ते म्हणतात, बांधव हो, तुम्ही सर्व दैवी स्वरूपाचे आहात. त्यांचे कार्य शांतपणाने चाललेले असते. ते दुःखाची कारणेच दूर करतात. आपण करीत आहोत ते कार्य म्हणजे एक आभास आहे याचा जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष साक्षात्कार होईल तेव्हाच तुम्ही जगाच्या कल्याणासाठी काही करू शकाल. तुमच्या कार्यात कर्तेपणाची जाणीव जितकी कमी असेल तितके तुमचे कार्य अधिक चांगले होईल, कारण तितकेच ते जाणीवे पलीकडील भूमिकेवरून केले जाईल. आपला शोध हा चांगले किंवा वाईट यांचा शोध नाही, पण सुख किंवा चांगले हे दुःख किंवा वाईट यांच्यापेक्षा सत्याच्या अधिक जवळचे आहे. एका माणसाच्या बोटात एक काटा शिरला. त्याने दुसऱ्या काट्याने तो काढला. पहिला काटा हा वाईटाचा काटा होता. दुसरा काटा हा चांगल्याचा काटा आहे. चांगल्या वाईटाच्या पलीकडे असणारी शांती हे आत्म्याचे स्वरूप आहे. विश्वाभास नाहीसा होत चालला की मनुष्य ईश्वराच्या जवळ जायला लागतो. एका क्षणी तो परमात्माच होता. पुन्हा त्याच्याहून जेव्हा तो भिन्न होतो तेव्हा तो प्रेषित होतो. आता तो जगाला हलविणारा होतो. मूर्ख मनुष्य झोपी जातो. उठल्यावरही तो मूर्खच राहतो. पण जेव्हा माणसाची जाणीव लोपून तो जाणीवे पलीकडील अवस्थेत समाधीत जातो तेव्हा तो अनंत शक्ती, पावित्र्य व प्रेम बरोबर घेऊन परत येतो. तेव्हा तो देवमानव बनतो. समाधी अवस्थेचा हाच तर लाभ आहे. ज्ञानाची साधना युद्धभूमीवरही होऊ शकते. अशाच परिस्थितीत गीता उपदेशनात आली. मनाच्या 3 अवस्था आहेत: क्रियाशील, क्रियारहित व शांत. क्रियारहित अवस्थेत मंद स्पंदन, क्रियाशील अवस्थेत द्रुत स्पंदन व शांत अवस्थेत अत्यंत तीव्र स्पंदन होत असते. आत्मा हा रथात बसलेला रथी आहे हे जाणा. शरीर हा रथ आहे. बाह्य इंद्रिये ही घोडे व मन हे लगाम असून बुद्धी ही सारथी आहे. अशा रीतीने मनुष्य मायेचा समुद्र ओलांडतो. तो पलीकडे जातो. तो ईश्वराप्रत पोहोचतो. मनुष्य जेव्हा इंद्रियाच्या अधीन असतो तेव्हा तो या जगाचा असतो. जेव्हा तो इंद्रियावर ताबा मिळवतो तेव्हा तो त्यागी झाला असे म्हणावे. दुर्बलांची व निष्क्रियांची क्षमा ही खरी क्षमा नव्हे. तिच्यापेक्षा युद्ध चांगले. देवांच्या सेनेवरही विजय मिळवण्याचे सामर्थ्य असेल
तर क्षमा करा. शत्रूंना आपण क्षमा करू असे अर्जुनाने म्हटले होते. तेव्हा त्याचा सारथी कृष्ण त्याला म्हणाला, तू ज्ञानी माणसाची भाषा बोलतोस, पण तू स्वतः ज्ञानी नाहीस. तू भ्याड आहेस. कमलपत्र पाण्यात राहून त्यापासून अलिप्त राहते, त्याप्रमाणे माणसाने या जगात राहिले पाहिजे. ही रणभूमी आहे. युद्धानेच आपला मार्ग मोकळा करून घ्या. या जगातले जीवन म्हणजे ईश्वर दर्शन करून घेण्याचा एक प्रयत्न आहे. तुमच्या जीवनात त्यागाने दृढ झालेली इच्छाशक्ती प्रकट होऊ द्या. मेंदूतील सर्व केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यास आपण शिकले पाहिजे. जीवनातील आनंद ही पहिली पायरी आहे. देहदंडात्मक तप हे अत्यंत वाईट आहे. प्रार्थनेपेक्षा हास्य हे अधिक चांगले आहे. गाणी गा, दुःखातून बाहेर या. कृपा करून आपल्या दुःखाने इतरांना दुःखी करू नका. ईश्वर सुख दुःख विकतो असे समजू नका. आपल्या भोवती फुले, सुगंधी द्रव्ये, सुंदर चित्रे असू द्या. साधू संत निसर्गातील आनंद लुटण्यासाठी पर्वता शिखरावर जात असत. दुसरी पायरी पावित्र्य ही आहे. मनाचे संपूर्ण नियमन करणे व त्याला वळण लावणे ही तिसरी पायरी आहे. सत्य आणि असत्य यांचा विवेक करा. ईश्वरच केवळ सत्य आहे याचा प्रत्यय घ्या. मी ईश्वर नाही असा क्षणभर जरी विचार मनात आणलात तरी मोठे भय उत्पन्न होईल. मी ईश्वर आहे असा विचार करता क्षणी महान शांती व महान आनंद तुम्हाला प्राप्त होईल. इंद्रियांचे नियमन करा. कोणी मला शाप जरी देईल तरी मला त्याच्यात ईश्वर दिसता आला पाहिजे. माझ्यातील दुर्बलतेमुळे मी ईश्वरालाच शाप देणारा समजत आहे. गरीब माणसाचे जेव्हा तुम्ही हित करता तेव्हा वस्तुतः तो तुम्हाला विशेष संधी देत असतो. ते तुमचे सद्भाग्य असते. ईश्वराच्या कृपेमुळे ईश्वराला अशा रीतीने भजनाची तुम्हाला संधी प्राप्त होत असते. जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसांनी घडवलेला आहे. अशी श्रद्धाच आतील दैवत्वाला बाहेर प्रगट करते. मग तुम्ही सर्व काही करू शकता. तुमच्यामधील अनंत शक्तीला प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो. आपल्या आत दैवत्व आहे. ते संप्रदायाच्या कट्टर मतांनी किंवा फसवेगिरी करून दडपून टाकता येणार नाही. जिथे कुठे सभ्यता आहे तिथे मुठभर ग्रीकांचे शब्द ऐकायला येतात. काही चुका तर केव्हाही होणारच. दुःख करू नका. सखोल व सूक्ष्म दृष्टी असू द्या. जे केले ते केले, त्याहून अधिक चांगले केले असते तर बरे झाले असते असा विचार करू नका. मनुष्य हा जर देव नसता तर आतापर्यंत मानवजात आपल्या प्रार्थना व पश्चाताप यामुळे वेडी बनली असती. कोणी मागे राहणार नाही, कोणी नाश पावणार नाही. अंती सर्वच पूर्ण होतील. रात्रंदिवस म्हणत राहा, बंधूंनो वर या. तुम्ही पावित्र्याचे अनंत सागर आहात. ईश्वर बना. आपले ईश्वरत्व प्रगट करा. सभ्यता म्हणजे काय? अंतस्थ ईश्वर तत्वाची जाणीव म्हणजे सभ्यता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या विचारांचे वारंवार चिंतन करा आणि मुक्तीची इच्छा करा. इतकेच काय ते. जे ईश्वर नाही ते निषिद्ध माना. जे ईश्वर असेल त्याचे सतत ध्यान करा. रात्रंदिवस मनाने त्याचे ध्यान करीत राहा. त्यामुळे अज्ञानाचा पडदा पातळ होत जाईल. मी मनुष्य नाही, देवदेवता नाही, स्त्री पुरुष हा भेद मला लागू नाही. मला मर्यादा नाही. मी ज्ञान स्वरूप आहे. मी ब्रह्म आहे. मला ना द्वेष ना क्रोध, मला ना सुख ना दुःख. माझा कधी जन्म झाला नाही. माझा कधी मृत्यूही होणार नाही. कारण मी ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सोहम, मी आत्मा आहे. देहबुद्धी सोडा. तुम्हाला शरीरोपाधी कधी नव्हतीच. तो केवळ भ्रम होता. सर्व रंजल्या गांजलेल्यांना, सर्व गरिबांना, सर्व दलितांना त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव करून द्या.
दर 500 वर्षांनी अशा विचारांची एक लाट जगावर येत असे दिसते. निरनिराळ्या दिशांनी लहान लहान पुष्कळ लाटा निर्माण होतात, पण त्यापैकी एक लाट इतर सर्वांना गिळून सर्व समाजाला व्यापून टाकते. ज्या लाटेच्या पाठीशी महान चारित्र्य असते ती लाट हे काम करते. मोजेस व पायथागोरस, बुद्ध, ख्रिस्त, महम्मद, लुथर, कॅल्व्हिन आणि शीख, थिओसॉफी, अध्यात्मवादी इत्यादी या सर्वांचा अर्थ एकच, मानवातील दैवत्वाची शिकवण. मनुष्य दुबळा आहे असे कधी म्हणू नका. ज्ञानयोग इतरांहून विशेष चांगला आहे असे नाही. प्रेम हेच साध्य आहे, त्याला वेगळ्या विषयाची अपेक्षा नाही. प्रेम हे ईश्वर आहे, म्हणून भक्ती मार्गानेही आत्मस्वरूप ईश्वराप्रत पोहोचता येते. मीच तो ईश्वर आहे. नगर, देश, विश्व किंवा प्राणी मात्र यांच्यावर प्रेम केल्याशिवाय मनुष्य कर्म कसे करू शकेल? तर्कबुद्धी विविधतेतील एकतेकडे घेऊन जाते. नास्तिक व अज्ञेयवादी यांना सामाजिक हितासाठी कर्म करू द्या, अशा रीतीने ईश्वर प्राप्ती होईल. पण एका गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कोणाच्याही श्रद्धेला धक्का लावू नका. कारण तुम्ही हे जाणले पाहिजे की धर्म हा केवळ मतात नाही, ब्रह्म होणे, ब्रह्म साक्षात्कार करून घेणे यातच धर्म आहे. सर्व माणसे जन्मतःच मूर्तीपूजक आहेत. सर्वात खालचा मनुष्य पशु सदृश आहे, सर्वात उच्च मनुष्य हा पूर्ण स्वरूप आहे. या दोहोंच्या मध्ये असणाऱ्या सर्वांना ध्वनी, वर्ण, मते, विधी, अनुष्ठाने यांच्या सहाय्याने विचार करणे भाग आहे. तुम्ही मूर्तीपूजक नाही असे केव्हा ठरेल? मी असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या मनासमोर शरीर येते की नाही? येत असेल तर तुम्ही अद्याप मूर्तीपूजक आहात. धर्म म्हणजे बौद्धिक बडबड नव्हे, तर धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. तुम्ही जर ईश्वराचा केवळ विचारच करीत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. अज्ञ मनुष्य प्रार्थना व भक्ती यांच्या सहाय्याने तत्वज्ञानाच्याही पुढे जाऊ शकतो. ईश्वराला जाणण्यासाठी कोणत्याही तत्वज्ञानाची जरुरी नाही. इतरांची श्रद्धा विचलित करणे हे आपले कर्तव्य नव्हे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की सर्व बाबतीत प्रामाणिक रहा. बाह्य विषयांशी तादात्म्य पावल्यामुळे दुःख उत्पन्न होते, कारण त्यामुळे वासना निर्माण होते. गरीब मनुष्य सोने पाहतो आणि सोन्याच्या गरजेशी तादात्म्य पावतो. साक्षी व्हा, प्रतिक्रियारहित होण्यास शिका. निस्वार्थ कर्म हाच खरा त्याग. भित्र्या लोकांकरता हे जग नाही. पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. यशापयशाची चिंता करू नका. कोणत्याही प्रकारची स्वार्थी इच्छा न ठेवता कामास लागा. माणसाला यश मिळवण्याकरता दृढ इच्छाशक्ती आणि चिकाटी हवी हे ध्यानात घ्या. कर्म करीत राहणे हा तुमचा अधिकार आहे, पण फळाची अपेक्षा करीत बसण्या इतके हीन होऊ नका. सतत कर्म करा, परंतु कर्माचे रहस्य जाणून घ्या. सत्कर्मे सुद्धा मनुष्याला बंधनात टाकू शकतात. म्हणून सत्कर्मांच्या किंवा नावलौकिक व्हावा या इच्छेच्या बंधनात पडू नका. ज्यांना हे रहस्य कळते तेच जन्म मरणाच्या चक्रातून सुटून अमर होतात. सामान्य संन्यासी जगाचा त्याग करतो, बाहेर पडतो व ईश्वराचे चिंतन करतो. खरा संन्यासी जगात राहतो, पण तो जगाचा नसतो. जगाविषयी त्याच्या ठायी आसक्ती नसते. जे त्याग करून अरण्यात राहतात आणि अतृप्त वासनांचे चिंतन करीत असतात ते खरे संन्यासी नव्हेत. जीवनाच्या संग्रामात भाग घ्या. गुहेत काय किंवा निद्रेत काय, कोणीही शांत राहू शकतो. कर्माच्या भोवऱ्यात स्वतःला झोकून द्या व त्या केंद्र स्वरूप ईश्वराकडे पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तो केंद्रबिंदू सापडला तर तुम्ही विचलित होणार नाही. धन्यवाद.